नमस्कार मंडळी. तर आज म्हण घेऊया, 10 गेले 5 राहिले. अर्थ अगदी सोपा आहे. आयुष्याचा खूप मोठा काळ गेलेला आहे, महत्त्वाचा काळ गेलेला आहे आणि आता त्याच्या आयुष्याचा थोडाच काळ शिल्लक राहिलेला आहे. अशा वेळी म्हणतात 10 गेले 5 राहिले. खूप वेळा वयस्कर लोकांच्या तोंडी हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल. आता उदाहरण सांगते बरं का. तो खूप शिकला, मोठा झाला, त्याला अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी लागली. तो तिकडे जाऊन सेटल झाला आणि आता आजोबांना घ्यायला आला. आजोबा, तुम्ही चला माझ्याबरोबर अमेरिकेला राहायला. आजोबा त्याला काय उत्तर देतात? अरे, आता आमचं काय राहिले? आमचे 10 गेले 5 राहिले. ती व्यक्ती होती ना, अचानक त्याचे ग्रह फिरले आणि त्याला जेलमध्ये जावे लागले. बराच काळ आयुष्याचा जेलमध्ये व्यतीत केला आणि मग सरकारने चांगल्या वागणुकीबद्दल त्याची बाकीची शिक्षा माफ केली आणि त्याची सुटका केली. बाहेर जाताना तो जेलर साहेबांना काय म्हणाला? अहो जेलर साहेब, इतकी वर्ष जेलमध्ये काढली, आता आमचे काय राहिले? 10 गेले 5 राहिले. त्यांच्या घरी लग्न झालं आणि नवीन सून घरात आली. आजीबाईंनी नवीन सुनेला जवळ बसवलं, प्रेमाने पाठीवरून हात फिरवला आणि तिला म्हणल्या, सूनबाई, घरचे सगळे रीतिरिवाज, सणवार, कुळधर्म, कोण कोण नातेवाईक आहेत ते सगळं शिकून घे. आम्हाला लवकर नातवंडांचं तोंड बघू देत. अगं आता आमचे काय राहिलं? 10 गेले 5 राहिले. मंडळी, उदाहरणं आवडली असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, कॉमेंट करायला विसरू नका.